हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। मी आज खाऱ्या पाण्यातले खेकडे आणले आहेत, तर हे कसे साफ करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात आपण हे खेकडे पाण्यामध्ये घेतलेले आहेत। स्वच्छ पाण्यामध्ये आपण ह्याला सोडलेले आहेत। तर एक एक करून आपण आधी त्यांचे पाय मोडायचे आहेत व जे काही उरलेला तिकडे घाण असेल ती देखील आपल्याला मोडून साफ करायची आहे। नंतर मी कात्रीच्या मदतीने जो खालचा भाग आहे तो आता ओपन केलेला आहे व एका ब्रशनी त्याला स्वच्छ घासून घेतलेला आहे। परत कात्रीच्या मदतीने मी याचे 2 तुकडे केले आहेत व त्यातली जी इतर घाण असेल, कडकपणा असेल त्याला मी स्वच्छ साफ केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की इकडे पेठा, कवच, नांग्या व पाय अशा सगळ्या गोष्टी मी वेगवेगळ्या एका परातीत काढून ठेवलेल्या आहेत। नंतर मी परत कवचामध्ये बघते की कुठेही काही कडकपणा राहिलेला नाहीये ना। जर तो कडकपणा असल्यास तो परत काढून घ्यावा आणि फेकून द्यावा। आता हा एक खेकडा मी दाखवते की हा जो खेकडा आहे तो कशा प्रकारे फार हे चुटपुटीत खेकडे असतात, तर त्यांना आपल्याला नीट असं त्यांना धरून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला साफ करण्यामध्ये मदत होईल। याचे हे 6 पाय आहेत, हे आपण वेगवेगळे मोडून घेऊ, म्हणजे आपण त्याला वेगवेगळं वाटू शकू। कवच आणि पोटाचा भाग देखील आपल्याला 2 भागांमध्ये वेगळा करायचा आहे। तुम्ही पाहू शकता की हा खेकडा कसा छान प्रकारे खूप असा ॲक्टिव्ह आहे। तर मी कोळणीकडूनच ह्याच्या ज्या नांग्या आहेत त्या मोडून घेतल्या आहेत आणि उर्वरित जो खेकडा आहे तो मी घरी साफ करणार, कारण की नांग्या ज्या मोडायच्या असतात त्या खूप डेंजरस अशा असतात। म्हणून ह्या कोळणीकडून जर नांग्या मोडून घेतल्या तर बाकीचा खेकडा आपण घरी एकदम इझिली साफ करू शकतो। मी आता ब्रशनी परत एक दुसरा खेकडा घेतला आहे, ज्याला मी स्वच्छ घासून घेतलंय, म्हणजे त्याचं चिखल सगळं दूर होईल। आता ह्याचा एक छोटा कवचाचा एक भाग असतो, तो कडक असल्यामुळे आपण त्याला वेगळं करूया। याच्यात जे उरलेले धागे दोरे असे असतात ते देखील आपण वेगळे करूया आणि कात्रीच्या मदतीने परत ह्याला आपण जो कडक पोर्शन आहे तो सेपरेट केलेला आहे आणि एकदा फ्रेश पाण्यामध्ये परत ब्रशनी मी ह्याला घासलेला आहे। परत एकदा कात्रीच्या मदतीने। ओके, थँक्यू फॉर वॉचिंग। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।